करदात्यांच्या दृष्टीने हे सेशन आपण घेऊन आलेलो आहे. आपल्या सोबत असणार आहेत अर्थातच एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आहेत, तेजश्री प्रधान आहे जी जनसामान्यांचे मनातले प्रश्न विचारणार आहे, कर सल्लागार संजीव गोखले सर आहेत, अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक सर आहेत, त्यासोबतच कृषी आणि सामाजिक घडामोडींचे पत्रकार सुनील तांबेजी जॉईन झालेले आहेत, ते देखील प्रश्न आपल्याला ॲड्रेस करतील या ठिकाणी, आणि गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर देखील आपल्यासोबत आहेत. तर सुरुवात करतानाच मी तेजश्रीकडे जाईन. तेजश्री, करदात्यांच्या अँगलने तुझ्या मनात काय प्रश्न आहेत? पुन्हा एकदा बजेट म्हटल्यावर जो काही मध्यमवर्गीय माणूस खुर्ची सरसावून टीव्ही समोर बसतो की बाबा चला आपल्यासाठी काहीतरी घडणार आहे, तर गेल्या 7 वर्षामध्ये आपण बघतोय की काहीही बदल झालेला नाहीये किंवा टॅक्सेस जे आहेत ते पेएबलच आहेत, त्याच्यात कुठलाही बदल झालेला नाहीये. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की आत्ता जो मध्यमवर्गीय माणूस आपल्याला पाहतोय तर त्याला दिलासा देणारं काहीतरी तुम्ही सांगू शकाल का? नाही, खरोखरच नाही आहे. म्हणजे आत्ता आपण मगाशी पण बोललो की कुठलाच कराच्या रचनेमध्ये बदल नाही, टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही, कुठलं डिडक्शन वाढवलेलं नाही, त्यामुळे कुठल्याच पद्धतीने सर्वसामान्याला त्याच्यातनं दिलासा नाही आहे. तर त्यात म्हणजे ती मगाशीच म्हटल्याप्रमाणे ती नाराजी आहे. सर्वसामान्य जो टी व्ही समोर बसून नजर लावून बघत होता, आम्हीसुद्धा कर सल्लागार अपेक्षाने होतो की कोरोना काळातल्या गेल्या 2 वर्षात ज्या महागाई आणि एकंदर वाढलेली, तर काहीतरी त्याच्यात त्याला मिळावं, ते ह्या बजेटमध्ये नक्कीच नाही आहे. बजेटमध्ये पेन्शनरांच्या बद्दलचे उल्लेख आले होते. पेन्शनरांना जे बसलेले आहेत त्यांना या बजेटनं काय दिलंय? नाही, त्यांनाही काही दिलासा दिलेला नाही आहे. पेन्शनर म्हणजे रिटायर जो असतो, आम्ही म्हणतो ठीक आहे सर्वसामान्यांना नका, पण निदान रिटायर लोकांना काहीतरी त्याच्यात दिलासा हवा होता, तोही त्यांना दिला नाही. त्यांना एक तर व्याजाचे दर कमी झाल्यामुळे त्यांचं उत्पन्न कमी झालं आहे. अशा वेळी त्यांच्यासाठी जर टॅक्स तेवढाच भरायचा असेल तर खरोखर हे निराशाजनक आहे. बरं, एक मुद्दा टिळक सर याच्यामध्ये आला होता की सुसूत्रीकरणासाठी 2 वर्षांचा कालावधी. हे जर आम्हाला नीट एक्सप्लेन करून सांगा, या 2 वर्षामध्ये टॅक्स पेअर नेमकं काय करू शकतो? मला स्वतःला असं वाटलं की मुळामध्ये आज मी माझं एखाद्या वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न भरलं आणि नंतरच्या काळामध्ये इन्कम टॅक्सनी माझी स्क्रुटिनी केली म्हणून म्हणा, किंवा मला स्वतःलाही जाणवलं किंवा माझा एखादा रिफंड काही वेळानंतर येतो आणि तो ॲक्च्युअल इन्कम किंवा ॲक्युरेट इन्कम कुठच्या तरी एका पातळीमध्ये मला तो कन्सिस्टंटली घ्यावा लागतो. ते जर केलं नाही तर मला इतके दिवस कुठच्याही प्रकारची जी रिवाईज रिटर्न भरण्याची शक्यता होती, कालमर्यादा होती, ती बेताची होती. आता सरकारने असं गृहीत धरलं की ह्यालाही जास्त काळ लागू शकतो, कारण शेवटी आपलं उत्पन्नही नानाविध घटकांवरती अवलंबून असतं. एखादा घटक किंवा एखादा कायदा किंवा एखादं उत्पन्न ॲक्टची आकडेमोड करण्याची पद्धत ही रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्टनी म्हणजे आधीच्या काळापासून बदलली जाऊ शकते, आणि त्यामुळे ही जी मुदत होती ती आता 2 वर्ष झाली. ह्याचा अर्थ ही मुदत यंदाच्याच वर्ष 2 वर्ष राहिली असं नाही. ह्याच्यामध्ये आता जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत आता पुढची 2 वर्ष, आता उदाहरण घेऊ की जर मार्च 2022ला जे आर्थिक वर्ष संपेल त्याची जर समजा माझी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत जुलै 2022पर्यंत असेल, तर मार्च 2022च्या आर्थिक वर्षासाठी मी भरलेल्या रिटर्न्सची जुलै 2024पर्यंत मी केव्हाही बदल करू शकतो. तो स्वखुशीने करा असं गणित आहे. थोडक्यात असं आहे की आता एकंदरीतच सगळे व्यवहार ट्रान्सपरंट झाल्यामुळे कर चुकवेगिरी जो मुद्दा आहे तो खूप कमी होणार आहे. म्हणजे आपल्याकडे तर सगळ्याच प्रत्येक गोष्ट, म्हणजे आज तुम्ही जर इथून पुण्याला गेलात आणि जर फास्टॅगमधला टोल भरला असाल तर तुम्ही पुण्याला गेला होता ते सिद्ध आहे. ते कशासाठी गेला होता ते तुम्हाला सांगायला लागेल. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या संपूर्ण व्यवहारांवर लक्ष जर सरकारचं असेल तर सर्वांनी आपलं उत्पन्न व्यवस्थितपणे दाखवणं आवश्यक आहे, आणि त्याच्यासाठी ही संधी दिलेली. ते सुसूत्रीकरण हा नाव आहे त्याला, पण आता तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही मेन स्ट्रीम मध्ये या, तुमचं ब्लॅक उत्पन्न आता बँक अकाउंट, सगळी बँक अकाउंट आपली दिसतात. तर माझे असे कित्येक क्लायंट की त्यांनी काही बँक अकाउंट दाखवली नव्हती, तिथे जमा होणारं व्याज दाखवलं नव्हतं, ते आता मला म्हणतात मी आता काय करू, कसं दाखवू, त्यांनाही आता संधी उपलब्ध आहे. म्हणजे सरकारचा रेव्हेन्यू वाढवण्यात हा एक मुद्दा आणखीन वेगळ्या अर्थाने पुढे जाता येईल. मी गोखले साहेबांची माफी मागून सांगतो, कदाचित ही सुरुवात असेल की 2 वर्षानंतर सरकार असं सांगेल की तुम्ही आता पर्सनल इन्कम टॅक्स रिटर्न भरूच नका. मीच तुम्हाला सांगतो की चंद्रशेखर टिळक, तुमचं एवढं उत्पन्न आहे, तुम्ही एवढा टॅक्स भरलेला होता, एवढा टॅक्स TDSच्या रूपानं यायला हवा होता, तो आला नव्हता. पुढच्या 2-4 दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात तुम्ही आपणहून कर भरा, नाहीतर तुमचा बँक अकाउंट माझ्याकडे आहेच, तुम्ही मॅन्डेट द्या, मी तुमचं अकाउंट डेबिट करतो. मी टिळक सरांना सांगेन की ही सोय आताच आहे, प्री फिलिंग सुरू झालंय, आणि आता 50 ट्रान्झॅक्शन वेगळे असे आहेत की तुम्ही LIC पॉलिसी काढली तरी तिथे दिसणार, तुम्ही कार घेतली तरी तिथे दिसणार, कार विकली तरी दिसणार, परदेशात गेला तरी म्हणजे थोडक्यात डिजिटल पेमेंट जिकडे जिकडे झाले ते सगळं ट्रॅक होणार नाही. जिथे पॅन नंबर दिला जातो, पॅन नंबर दिला जातो, तिथे सगळीकडे, जसं त्यांनी जनधन आधार सुरू केलं आणि मग सबसिडी देताना डायरेक्ट अकाउंटला जमा होते, मधले बिचोलिये जातात, आता तुमचे सगळे व्यवहार सरकारला कळणार.
म्हणजे तुम्ही जर अक्षरशः आम्ही गमतीने म्हणतो की 555 सिगरेट जर मोबाईल पे करून केलीस तर बायकोला कळेल की नवरा 555 आवडतो. म्हणजे इतकं तुम्ही सावध व्हायला पाहिजे. आता आम्ही नेहमी करत जाताना सांगतो की तुम्ही जर डिजिटल पेमेंट करता तुम्हाला कन्व्हिनियन्स आहे पण इट इज रेकॉर्डेड. त्या पाऊलखुणा मागे सोडल्या जातील आणि तुम्ही काय केलं वर्षभरात हे सरकारला कळेल. बरं, मी नाईक सरांकडे जाईन. नाईक सर, या बजेट नंतर गुंतवणूकदारांच्या अँगलने काही पॉझिटिव्ह साईन्स दिसत आहेत तुम्हाला याच्यामध्ये? नाही, खूप पॉझिटिव्ह आहेत. ॲक्च्युली एक आपण बघितलं पाहिजे की ही तेजी जी आहे आत्ताची सध्याची ही गव्हर्नमेंटची तेजी नाही आहे. म्हणजे गेल्या काही 2 वर्षात ती तेजी ही सेंट्रल बँकांची तेजी आहे, बरं. जिकडे जागतिक बँकांनी पैसे प्रिंट केलेत आणि त्यामुळे तेजी आली. पण ह्यावेळेचं जे बजेट आहे ते मला असं वाटतं की एक धाडसी बजेट आहे आणि सेन्सिबल देखील बजेट आहे. कारण येत्या काही काळामध्ये जी महागाई वाढते जगामध्ये, कच्च्या तेलाचे भाव वाढत आहेत, तुम्हाला कच्च्या मालाचे भाव वाढत आहेत, ह्या पार्श्वभूमीवरती देखील सरकारने ठरवलं की आम्ही जास्त पैसे खर्च करू मॅन्युफॅक्चरिंगसाठी किंवा बाकी केपेक्ससाठी. त्यांनी धाडसी पावलं उचलली आहेत माझ्या मते. ह्यामध्ये एक रिस्क जी आहे धाडसी याच्यासाठी की महागाईची रिस्क असून देखील त्यांनी खर्च जास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मग आता महागाईला आटोक्यात आणण्याचं काम RBI करेल कुठल्या तरी प्रकारे, ह्याचं अशी अपेक्षा असू शकते. दुसरं बॅलन्स्ड ह्याच्यासाठी की जास्त असं पॉप्युलस किंवा, आणि मी मगाचं आपले डिस्कशन बघत होतो तर मला असं वाटतं की ह्यावेळेला सगळ्यात कमी असं पॉलिटिकल डिस्कशन बजेटवरती होताना बघितलं मी गेल्या काही वर्षातलं. आणि जास्त डिस्कशन हे पॉलिसीवरती होताना आपण बघितलं. मला असं वाटतं की जे एक बाजाराला कदाचित आवडलं नाही ते म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंटवरती परत जास्त डिस्कशन केलं नाही. कदाचित ते आधी झालेलं आहे. LICचा IPO येऊ घातलाय, त्यातनंच 1 लाख करोड सरकारला येऊ शकतील. तर हे डिस्कशन परत न करण्याचं टाळलं असेल अर्थमंत्र्यांनी. तिथे कुठेतरी एक निराशा होताना बघितली. पण गिव्हन इलेक्शन्स होणार आहेत त्यामुळे असं वाटलं होतं की खूप असं पॉप्युलिस्ट असं बजेट होईल, पण ते झालं नाही. त्यामुळे बाजाराने त्याला थम्सअप देताना आपण बघितले. अगदी 2 शेवटचे मुद्दे ते आपण घेऊया. गोखले सर, सरचार्जचा जो मुद्दा आहे 15% सरचार्ज, तो आम्हाला विशद करून सांगा. हो, काय आहे की वेगवेगळ्या इन्कमच्या टप्प्यावर सरचार्ज आहे आपल्याकडे. 10, 15, 25, 37. त्यामुळे माझं उत्पन्न जर 30% ब्रॅकेटमध्ये असेल आणि 50 लाखाच्या आत असेल तर मला सरचार्ज कमी लागतो. 50 लाखाच्या वर 10%, 1 कोटीच्या वर 20%, असा जो 3-4 ब्रॅकेट आहेत. तसाच कॅपिटल गेनवर जो आपण म्हणजे जर तुमचं उत्पन्न 1 कोटीच्या वर गेलं तर तुम्हाला 30% कर अधिक 20% सरचार्ज, असं म्हणून तुमचा 36% कर 36% जातो, 42-43% पर्यंत जातो 5 कोटीच्या वर. त्यामुळे हे सरचार्जमध्ये ती अनोमली अशी आत्ता आहे. ती कॅपिटल गेनच्या बाबतीत मात्र इक्विटी शेअरमधनं गेन झाला असेल तर तो 15%ला रिस्ट्रिक्ट होता सरचार्ज. मात्र बाकी कुठला भांडवली नफा झाला असेल, घर विकलं, सोनं विकलं, तर त्याला सरचार्ज मात्र पूर्ण 37% पर्यंत लागायचा. ह्याच्यामध्ये तो सगळा त्याला अप्पर कॅप आहे. हे मला असं वाटतं आणखीन विशद करा. म्हणजे जर समजा एखाद्यानं घर विकलं आणि ते घर विकून त्याला जर समजा 1 कोटी रुपये मिळाले, तर त्यातला जो फायदा आहे, नफा आहे, त्याच्यावर जो टॅक्स लागेल तो जर समजा 20% आहे. 20%वर 37% सरचार्ज लागायचा. तो आता त्यांनी 15%च आणलाय. म्हणजे सगळे सरचार्ज 15%च्या वर जाणार नाही अशा कॅपिटल गेनसाठी. हा जो नफा मिळतो, समजा मी यावर्षी घर विकलं आणि मला त्याच्यातून जो भांडवली नफा मिळाला, म्हणजे मी घेतलं होतं 40 लाखाला, मी विकलं 60 लाखाला आणि मध्ये मला 20 लाखाचा फायदा झाला, तर त्याच्यावरचा कॅपिटल गेन टॅक्स जो आहे, भांडवली नफा आहे, तो जर मला म्हणजे तो यावर्षी भरायला लागतो का मी तो नाही त्याच वर्षात मला भरायला लागतो रिटर्न भरताना? जर मी दुसरं घरामध्ये दुसरं घर घेतलं तर तो लागत नाही. आता दुसरं घर घेण्याकरता 2 वर्षाची मुदत दिलेली आहे तुम्हाला. पण तुम्हाला जर नक्की घर घ्यायचं असेल तर ते पैसे तुम्ही वेगळ्या बँक अकाउंटमध्ये ठेवू शकता. पण मुदत दिली आहे म्हणजे ही 2 वर्ष पण तो टॅक्स भरावाच लागतो? नाही, टॅक्स नाही भरायला मुदत लागणार. आहे. तुम्ही मदत जर नक्की तुमचं असेल की 2 वर्षात मी घर घेणार आहे तर वेगळ्या बँकेत ते पैसे डिपॉझिट करा आणि रिटर्नमध्ये तसं म्हणा की मी वेगळ्या बँकेत अकाउंटला ठेवलेले आहेत, तुम्हाला कुठलाही टॅक्स लागणार नाही. पण जर टॅक्स भरायचा असेल तर ते 20 लाखावर 20% टॅक्स आणि सरचार्ज होता तो अनलिमिटेड होता. म्हणजे तो मॅक्झिमम जो 37% पर्यंत होता तो त्यांनी 15% पर्यंत आणला. क्रिप्टोच्या बद्दल खरं तर प्रश्न आहेत, अनेकांना ते माहिती नाहीये. क्रिप्टो करन्सी कोण किती घेते हे सरकारला कळतं? सरकारला कळू शकतं. त्याचं कारण असं आहे, ट्रेल पकडू शकतं. कारण पैसे जे आपण देतो, ट्रान्सफर करतो, ते आतापर्यंत आपल्या असं अकाउंटमध्ये direct कळत ट्रान्सफर नाही. जसं आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठून कुठे गेला हे कळतं, तसं क्रिप्टोचं कळत जर ते कळत नसेल हो.
तर मग मी पैसे क्रिप्टोमध्ये किती गुंतवलेत हे जर सरकारला कळणार नसेल तर मला ते विकून किती पैसे मिळालेत हेही कळायचा काही प्रश्न नाही, नाही. ते- आणि मग त्यामुळं जर ती परिस्थिती असेल, सगळाच अंधारातला व्यवहार असेल, तर त्याच्यावर 30% टॅक्स लावण्यानं काय नाही, हशील नाही, होणार आहे? माझं मत थोडं वेगळं आहे. इग्नरन्स इज ब्लिस असं म्हणायचं असेल तर गोष्ट वेगळी. मला स्वतःला जो काही गेली 35-40 वर्ष या क्षेत्राचा अनुभव आहे, तर आज सरकार तुम्हाला सांगत नसेल, परंतु सरकारला ही माहिती मिळत नसेल याच्यावरती माझा विश्वास नाही. पण टिळकजी, जर तुम्ही क्रिप्टो डिजिटल फॉर्मॅटमध्ये तुम्ही बँकेतून विकत घेतली, बँकेतनं ट्रान्झॅक्शन करून, जो माणूस कॅश देऊन क्रिप्टो विकत घेईल त्याचा कुठं ते नाही, तुमच्या नाही, खांडेकर सगळ्या साहेब, याच्यामध्ये नाही, नाही, अगदी सोपं गणित आहे. शेवटी तुम्ही एक काहीतरी ट्रेडिंग अकाउंट, एक काहीतरी सेटलमेंट अकाउंट ओपन करत असाल, तो अकाउंट ओपन करायला फिनान्शियल सर्व्हिसेसच्या रेग्युलेशननुसार मला KYC आहे, त्या KYC मध्ये माझा आधार आहे, त्या KYC आधार माझा पॅन आहे. पण क्रिप्टो घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी लागतात अकाउंट का? लागणारच की नाही? मला क्रिप्टो घ्यायला नाही लागणार, पण ते क्रिप्टो मी कुठच्या तरी खात्यात घेईन की. मी जर ब्रोकरकडे गेलो तर ब्रोकरकडे जसं मला खातं उघडायला, तर मी भाजीवाल्याकडे गेलो तर भाजीवाल्याकडे माझं खातं नसतं, पण कॉलेजच्या दिवसात अनऑफिशियली माझ्या टपरीवरती जसं सिगरेट चहाचा अकाउंट असतो तसं तरी तुमचा ब्रोकिंग अकाउंट असेल की नाही. मग तो अकाउंट एकदा आल्यानंतर त्या अकाउंटची KYC आहे. आणि सर, कुठचाही सर्च करणं आता अत्यंत डेटाबेसवर सोपं आहे. मी जर पॅन टाकला, जसं जर तुम्ही तुमचा नंबर टाका, आम्ही ओनर सांगतो, तसं तुमचा पॅन टाका, तुमचा व्यवहार सांगतो. तर त्यामुळे थोडक्यात जर कोणी कॅश घेऊन क्रिप्टो विकत घ्यायचे आणि टॅक्स चुकवू आपण असं जर करत असेल तर तसं काही शक्य नाही. आता अशा पद्धतीने हे होणारच नाही. transaction होणारच कठीणच नाही. आहे. कारण होणारच सगळे trails नाही. कुठे ना कुठे मिळणार, इलेक्ट्रॉनिक मिळणार. पुन्हा तेजश्रीचा एक प्रश्न. सामान्य माणसांसाठीचा एक प्रश्न. आम्ही अगदी पूर्वापार पूर्वजांकडनं ऐकत आलोय, सोन्यामध्ये गुंतवणूक करा, सोन्यात पैसे आपण लगेच पैसे आले तर सोनं घेऊन टाका. तर मला तुम्ही सगळ्यांना सांगायला हवंय की सोन्यात गुंतवणं जास्त छान का सोन्याचे ETF घेणं जास्त चांगलं आहे? सोन्याचे ETF घेणं नक्कीच चांगलं, पण ओव्हरऑल जर आपण बघितलं गेल्या 21 वर्षात आपण $432 बिलियन सोनं आयात केलं. म्हणजे आपण केवळ सोनं आयात करत आलोत. ही रक्कम आपण भारतात जे पैसे आले बाहेरनं त्यापेक्षा खूप जास्त आहे. सो सोनं हे एक नॉन प्रोडक्टिव्ह असं ॲसेट आहे. म्हणजे यातनं काही तुम्हाला ज्वेलरी सोडून तुम्हाला काही मिळू शकत नाही. एक खरेदी एक महागाईसाठी इन्शुरन्स म्हणून तुम्ही सोनं घेऊ शकता आणि ते 5 ते 10% तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओच्या असणं योग्य आहे. मग क्रिप्टोमध्ये जास्त गुंतवणं चांगलं का सोन्याच्या ETF? एक अगदी तुमचं आता आपण इन्स्ट्रुमेंट वाढवायला नको. मी अगदी मोकळेपणाने सांगतो की एकदा तुमच्या स्वतःच्या मनाशी स्पष्ट असेल की मी इथे पैसे मिळवण्यासाठी आलोय आणि मला जेवढा फायदा हवाय तेवढं मिळाल्यानंतर मग ते सोनं असू दे, ते क्रिप्टो असू दे, तो शेअर असू दे, ते ETF असू दे, मी विकायला तयार आहे, तर कुठचंही इन्स्ट्रुमेंट चालेल. सोन्याच्या बाबतीतली आपली अडचण अशी आहे, आपण विकत घेताना सगळेजण म्हणतो मध्यरात्रीसुद्धा सोनं विकता येतं. बाप जन्मात आपल्याकडं कितीही सोन्याचे भाव वाढले तरी आपण सोनं विकत नाही. कारण आपल्या घरी म्हणलं जातं काय वेळ लागलं काय सोनं विकतात का? कारण आपली सोन्यात भावनिक गुंतवणूक आहे. खरंय. म्हणजे 35 वर्षाच्या लग्नानंतर मी गमतीने म्हणतो कुठची बाई एक वेळ आली तर नवऱ्याला विकेल पण सोन्याला विकत नाही. मग असं जर असेल, म्हणजे माझी बायको ऐकत असेल तर घरी जायची सोय नाही, खांडेकरांना करावी लागेल, ती गोष्ट वेगळी. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही गुंतवणूक म्हणून येत असाल तर ह्या भावनेचा विचार करू नका. खरंय. Also लॉकडाऊनच्या ते सॉव्हर्जिन बॉन्डवर आधी व्याज देतं, पण जेव्हा ते सगळं परत देताना त्याच्यावर टॅक्स लावतं ना. ते Tax टॅक्स free फ्री आहे. आहे. म्हणजे Tax free त्याच्यासाठी 8 वर्ष थांबावं थांबावं. 7 वर्ष. तुम्ही मध्ये जर विकलेत म्हणजे ते मार्केटमध्ये विकलेत तर तुम्हाला टॅक्स लागेल, पण थांबला तर करमुक्त आहे तुम्हाला. आणि दुसरं जसं ETF वर्सेस गोल्ड, केवळ गोल्ड असं जरी म्हटलं ना तर आपण बघितलं लॉकडाऊनमध्ये 14 दिवस आपण घरी होतो. आपण कुठल्याही परिस्थितीत आपली जागा विकू शकत नव्हतो, आपलं सोनं जाऊन सोनाराकडे विकू शकत नव्हतो, पण ETF तुम्ही घर बसल्या Very nice. विकू शकत होता. Very आणि nice. दुसरा प्रश्न तुमचा जो Very होता की क्रिप्टोचा, क्रिप्टोला नाव जे आपण म्हणतो ना त्याला ऑल्टरनेट ॲसेट असं म्हटलं जातं. Yes. NFT आहे, इवन आर्ट आहे तुमचं, ते ऑल्टरनेट ॲसेट आहे. म्हणजे काय की पर्यायी गुंतवणूक आहे ती. तुमचा बेसिक पोर्टफोलिओ जो आहे तो तुमचा फिक्स्ड डिपॉझिट्स, PPF, NPS, थोडेफार चांगल्या कंपन्यांचे शेअर्स, म्युच्युअल फंड्स, हेच कंप्लीट झाल्यानंतर आपण क्रिप्टोकडे गेलं पाहिजे किंवा विचार केला पाहिजे. आज प्रॉब्लेम काय होतोय की गावागावामध्ये छोट्या अमाऊंटमध्ये गुंतवणूकदार क्रिप्टोकडे उडी घेताना दिसतात. ते अत्यंत चुकीचं आहे. हा ऑल्टरनेट ॲसेट आहे. माझं असं म्हणणं नाही की यातनं रिटर्न होतील, नाही होणार, पण तुमचा बेसिक इन्शुरन्सचा पोर्टफोलिओ ह्या सगळा कंप्लीट झाल्यानंतर
तुम्ही ह्या गुंतवणुकीकडे लक्ष देऊ शकता. तोपर्यंत तुम्ही देणं चुकीचं आहे. क्रिप्टो म्हणजे हे basic- पार्किंग ऑफ फंड्स आहे. क्रिप्टो हे इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट नाही. आम्ही बाहेर प्रवासाला चाललोय, चहा प्यायला थांबलो तर मी पटकन गाडी कुठेही लावतो. पण मला जेवायला थांबायचंय तर मला टेबल मिळायच्या आधी गाडीला जागा मिळेल की नाही पाहतो. क्रिप्टो हे स्कूटर पार्क चहा करण्यासारखं आहे. इन्व्हेस्टमेंट ही मी जेवायला हॉटेलमध्ये जाण्यासारखं आहे. गंमत म्हणून थोडंफार तुम्ही रक्कम 5% पण तो फर्स्ट चॉईस म्हणजे तुमच्या बोलण्यात नसलं की सध्या तरी तो फर्स्ट चॉईस असू शकत नाही. सध्या नाही, आधी तो safe- कधीच कधीच first होऊ choice शकत. असू शकत नाही. कधीच नाही. बरं, ठीक आहे. खूप महत्वाचे मुद्दे खरं म्हणजे समोर आले याच्यातनं. मग करदात्यांचा मुद्दा असेल, त्याच्यानंतर क्रिप्टोसारखा मुद्दा असेल, सरचार्ज असेल, एनपीएसचा मुद्दा असेल, या सगळ्या मान्यवरांनी या चर्चेकरता आपल्याला वेळ दिला. या सेशनमध्ये आपण आता इकडेच थांबणार आहोत. या सगळ्यांचे आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.